नमस्कार मंडळी, शुभज्योत रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपण बनवणार आहोत झणझणीत असा गावरान हिरव्या मिरचीचा मटकीचा रस्सा. नेहमीच्या भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल तर हा मटकीचा रस्सा नक्की बनवून बघा, तुम्हाला खूप जास्त आवडेल. इथे मी मोड आलेली मटकी घेतली आहे. ती मी 2 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली आहे. आता याच्यामध्ये हळद आणि मीठ घालून हे आपण शिजवून घेणार आहोत. इथे मी पाव चमचा हळद आणि अगदी पाव चमचाच मीठ घेतलंय. त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि 10 मिनिटं आपण ही मटकी छान शिजवून घेऊयात. चला 10 मिनिटासाठी मी याला शिजायला ठेवते. तोपर्यंत आपण याच्यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊयात. वाटण तयार करण्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर हे सगळं वाटून घेणार आहे. त्याचबरोबर आलं लसूण देखील आपण याच्यामध्ये घालणार आहोत. अगदी झटपट असा हा रस्सा तयार होतो, पण चवीला खूप जास्त छान लागतो. हा रस्सा तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि घट्टपणा येण्यासाठी आपण याच्यामध्ये थोडंसं डाळ घातलंय. चला आता आपण हे छान मिक्सरला वाटून घेऊयात. यात आपण कांदा किंवा टोमॅटो वापरत नाहीये. थोडंसं पाणी घालून मी परत एकदा छान अशी फाईन याची पेस्ट तयार करून घेते. चला आपलं वाटण इथं मस्तपैकी तयार झालंय. आपली मटकी शिजली का ते बघून घेऊयात आता. चला 10 मिनिटं झालेत, मटकी पण छान शिजली आहे. त्याला मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करते आणि आपण फोडणीची तयारी करूयात. चला आता फोडणीसाठी मी इथे पॅनमध्ये सगळ्यात आधी तेल घेते. त्यामध्ये मोहरी आणि जिरा ह्याची फोडणी घातली. त्याचबरोबर थोडासा कढीपत्ता आणि आता कांदा. एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय. थोडंसं मीठ घालते जेणेकरून कांदा आपला लवकर पचेल. कांदा आपल्याला छान गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा आहे. अगदी मऊसर असा हा झालाय. आता ह्याच्यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालायचंय. आता हे वाटण देखील आपल्याला एक 5 ते 10 मिनिटं छान परतवून घ्यायचंय. जेवढं तुम्ही हे वाटण परतवून घ्याल तेवढं त्याचा कच्चापणा निघून जाईल आणि आपल्या आमटीला छान अशी चव येणार आहे. चला ते एक 10 मिनिटं मी छान परतवून घेतले. तुम्ही बघू शकता तेल सुटायला सुरुवात झाली. आता याच्यामध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला आणि अर्धा पाव चमचा गोडा मसाला घातलाय. आणि हे आता छान मिक्स करून घेऊयात. त्यानंतर पाव चमचा धने पावडर देखील घातली आहे. हिरवी मिरची घातली त्यामुळे इथे मी कोणतेही लाल तिखट किंवा काळं तिखट वापरलेलं नाहीये. पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरचीचं प्रमाण थोडंसं कमी करून या स्टेजला काळं तिखट घालू शकता. आणि आता याच्यामध्ये आपली शिजवलेली मटकी आणि त्याचं जे पाणी होतं ते देखील घातलंय. छान हे मिक्स करून घेऊयात. तुम्हाला हवं तेवढं घट्ट पातळ तुम्ही या ठिकाणी करू शकताय. पण मी हे फार पातळही नाही आणि फार घट्टही नाही, मीडियम असं ठेवते. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात. मीठ आपण मटकी शिजवताना घातलं होतं त्यामुळे आता जरा बेतानीच घाला. त्यानंतर कोथिंबीर. चला ते एकदा मिक्स करते आणि परत एकदा एक 5 मिनिटं मी ह्याला छान उकळून घेणार आहे. अगदी कमी गॅसवरती याला 5 मिनिटं मी उकळून घेते जेणेकरून मटकीमध्ये सगळे फ्लेवर मसाल्याचे उतरतील म्हणून. तर मस्त असा आपला गावरान मटकीचा रस्सा तयार झालाय. आता याला मी सर्व करून घेते. चॅनलला आपल्या आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि नवनवीन रेसिपी नक्की बघत राहा. आवडल्या तर लाईक पण करा आणि कशा झाल्यात ते कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत.